जय शंभरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। व्हॉट्सअपने असे काही नवीन अपडेट्स आणलेत। यातील एक असं अपडेट आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट असं अपडेट्स आहे आणि हे अपडेट जे की आहे आता तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपवर जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कसं करतो पहिला की कोणत्याही व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर घेऊन त्याला डायरेक्ट आहे ते आपण मेसेज करत होतो। त्यानंतर काय होत होतं की तो मेसेज आहे त्याला सीन होतं, म्हणजे मेसेज डायरेक्ट तो त्याला जात होता। पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता व्हॉट्सअपने असं एक बीटामध्ये अपडेट्स आणलाय, म्हणजे आता बरेचसे जणांना भेटलाय बरेचसे जणांना भेटलेलं नाही की तुम्ही काय आहे समोरच्या व्यक्तीने जोपर्यंत तुमचा नंबर सेव्ह करून घेत नाही तोपर्यंत त्याला ते मेसेज करू शकणार नाही। हे अपडेट्स एक आले, अशा पद्धतीतून एक छोटे मोठे 5-7 अपडेट्स अशा आलेत। त्यातील मेन जे अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला जे काही आहेत ते पण अपडेट्स मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो चॅनल आपल्याला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते कोणते अपडेट्स आलेत आणि किती अपडेट्स आलेत आणि सर्वात इम्पॉर्टंट कोणते कोणते अपडेट्स आहेत। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की आता बघू शकता जसं मी व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो। यातील कोणते कोणते अपडेट्स तुम्हाला भेटलेत ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। सगळ्यात पहिले तर सांगतो आणि कसं असतं की यातील अपडेट जे की असतात ते रेग्युलर जे की कोणाकोणाला भेटतात पण कोणाकोणाला भेटत नाहीत। कारण कसं असतं की काही अपडेट्स असतात सगळ्यात पहिले तर बीटामध्ये येतात आणि बीटामध्ये पण सगळ्यांना लवकर भेटत नसतात। काही अशा अपडेट्स आहेत। ओके, सगळ्यात पहिले तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कसं असतं, पहिले कसं होतं जर समजा एकच मेसेज तुम्हाला रँडमली बऱ्याचशाच लोकांना जसं की आता समजा गणेश चतुर्थी आली किंवा बऱ्याचशाच अशा गोष्टी असतो तेव्हार असतो त्यावेळेस आपल्याला कसं असतं की एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतात, तर आपण काय करतो एका सिलेक्ट करून जे काही आहे त्याला सेंड करतो। पण आता तसं न करता तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला 3 लाईन्सचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता, याच्यावर क्लिक करून इथून तुम्ही सेटिंगमध्ये जायचा आणि येथे एक तुम्हाला ब्रॉडकास्टचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो। बऱ्याचशा जणांना भेटला असेल आणि बऱ्याचशा जणांना भेटला सुद्धा नसेल, तुम्हाला भेटला का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। यावर क्लिक केलं तर बघू शकता आता इथे लिमिट 35 लोकांची लिमिट केलं। 35 लोकांना एका टायमाला इथे तुम्ही मेसेज सेंड करू शकता। पण तो पण मेसेज कसा जसं की ग्रुपमध्ये सेंड होणार नाही, पर्सनली एका मेसेज सेंड होणार। फक्त तुम्हाला प्लस बटनवर क्लिक करून कोणत्या व्यक्तीला तुम्हाला जो की मेसेज सेंड करत त्या व्यक्तीला तुम्ही सिलेक्ट करून एकाच टायमिंगला तुम्ही 35 लोकांना तो मेसेज आता सेंड करू शकता। हे एक व्हॉट्सअपने भारी केलं। हे अपडेट्स आहे ते आता बरेचशाच लोकांना भेटला आणि बीटामध्ये आता ऑलरेडी आलेलं आहे। हे पहिलं अपडेट्स आहे। हे अपडेट्स तुम्हाला मिळालं आहे का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। पहिले कसं होतं ते 10 ते 11 लोकांना काहीतरी आपण सेंड करू शकत होतो, लिमिट होती, पण आता वाढवून ती 35 लोकांना लिमिट केले। तुम्हाला इथे दिसत असेल 35 लोकांना एकाच टायमाला तुम्ही मेसेज इझिली ती सेंड करू शकतो। हे पहिलं जे काही आहे ते अपडेट्स आलं। दुसरं जे काही अपडेट्स आहे हे अपडेट्स आहेत ते अपकमिंग अपडेट्स आहेत। म्हणजे कोणते अपडेट्स सगळ्यात पहिले ते तुम्हाला सांगतो, जसं की दुसरं जे काही अपडेट्स आहेत बरेचशाच वेळा मी म्हणत होतो की तुम्हाला माहिती होतं की हे जर अपडेट्स येणार आहे, जसं की तुम्हाला माहिती झालं असेल जे की आता जसं इंस्टाग्रामला आपण काय करतो आपले युजर नेमचं जे की अपडेट तुम्हाला माहिती आहे हे बरेचसे तो आम्ही म्हणतोय, जसं तशाच पण व्हॉट्सअपला सुद्धा युजर नेमचं अपडेट आहे हे अपकमिंग आहे। बरेचशा जणांना भेटलं पण बरेचशा जणांना भेटलेलं नाही। मला सुद्धा हे अपडेट्स आहे ते भेटलेलं नाही बीटा जॉईन असून सुद्धा, कारण की बीटामध्ये लगेच हे अपडेट्स येतात असे नसतं। दुसरी गोष्ट अबाउट सेक्शनमध्ये बघू शकता अशा पद्धतीतून जसं की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीने मेसेज केल्यानंतर बघू शकता इथून तुम्ही ते टायमिंग सेट करू शकता। बघू शकता जे की आपण जसं की तुम्हाला माहिती असेल आपण शेड्यूल लावतो त्याच्याच पद्धतीने हे अपडेट्स आले। पण फायनली हे अपडेट्स जे काही ज्यावेळेस आपल्याला येईल त्यावेळेस हे डिटेल्समध्ये ह्या व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे, कारण की हे जे काही अपडेट्स आहेत जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत हे समजणार नाही। आतापर्यंत जे काही आहे व्हॉट्सअप म्हणत आहे शेड्यूल वाणीचं हे अपडेट्स आहे असं म्हणत आहे, पण नेमके हे अपडेट्स काम कसं करतं ज्यावेळेस ऑफिशियल येईल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे। दुसरं जे काही अपडेट्स आहे ते सर्वात इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत, जसं की आता बघू शकता जे की हे अपडेट्स कोणतं आहे जसं की नोटिफिकेशन, म्हणजे जे की व्हॉट्सअपच्या स्टेटसला तुम्हाला कसं असतं की एखाद्या व्यक्तीने स्टेटस ठेवला आहे आणि त्या व्यक्तीने जर दुसरा स्टेटस ठेवला आणि तुम्हाला जर वाटत असेल की त्याची नोटिफिकेशन आपल्या व्हॉट्सअपने द्यावी तर तुम्हाला सांगतो आता बघू शकता इथे 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटणार आहे गेट नोटिफिकेशन, हा ऑप्शन बघू शकता तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे की त्या व्यक्तीने जर दुसरा स्टेटस ठेवला की लगेच तुम्हाला व्हॉट्सअप आहे ते नोटिफिकेशन देणार आहे। त्यानंतर तुम्हाला समजेल की या व्यक्तीने तो दुसरा स्टेटस ठेवला तुम्ही इझिली ती पाहू शकता। त्यामुळे इथे एक नवीन ऑप्शन ऍड केला गेट नोटिफिकेशनचा। हे एक अपडेट्स आले, हे सिंपल अपडेट्स आहे। आता एक सर्वात इम्पॉर्टंट जे काही अपडेट्स आहे आणि लेडीजसाठी सर्वात बेस्ट अपडेट्स राहणार आहे। हे बीटामध्ये आता बऱ्याचशा जणांना जे काही आहे भेटलंय पण किंचित लोकांनाच भेटलाय, जसं की सगळ्यांना अजून हे रूल आउट केलेलं नाही बीटामध्ये सुद्धा। ओके, हे अपडेट्स काय बघू शकता व्हॉट्सअपने हे जबरदस्त एक फीचर आणलेला आहे। त्यामुळे व्हॉट्सअपचं सगळ्यात पहिले तर थँक्यू, कारण की तुम्हाला सांगतो जसं की हे जे काही अपडेट्स आहे हे अपडेट्स नेमकी काम कसं करतं तुम्हाला सांगतो। जसं की कसं आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुम्ही कुठूनही कोणाचा तुमची गर्लफ्रेंड असो किंवा कोणाचा तुम्ही नंबर जर काढला असेल आणि तर तुम्ही त्याला व्हॉट्सअपवर जर आता मेसेज केला तो डायरेक्ट तो मेसेज आता जातो, पण आता येणार ह्या काही दिवसात जर हे अपडेट्स आलं तर कसं होणार आहे
जोपर्यंत तुमचा नंबर आहे समोरचा व्यक्ती सेव्ह करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला तुम्ही मेसेज करू शकत नाही। जर तुम्ही मेसेज करायला गेल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एरर येणार आहे आणि हे सर्वात बेस्ट अपडेट आहे आतापर्यंतचं व्हॉट्सअपचं। त्यामुळे बघू शकता जी की तुम्ही व्यक्तीचा त्या नंबर जरी सेव्ह केला असेल तर बघू शकता अशा पद्धतीने जी की आपण एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करतो तशाच पद्धतीतून जोपर्यंत तो व्यक्ती तुमचा नंबर सेव्ह करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला ते मेसेज करू शकत नाही। अशा पद्धतीचे छोटंसं अपडेट नाही, सर्वात मोठं अपडेट आणि इम्पॉर्टंट अपडेट आहे। ज्यावेळेस हे अपडेट्स मला भेटेल त्यावेळेस मी जेव्हा डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवणार आहे आणि हे अपडेट जे की आहे हे फायनली बीटामध्ये आता प्रत्येक जणाला भेटत आहे आणि लवकरच अपडेट आहे सर्वांना भेटणार आहे आणि बेसिकली म्हणायला गेलं तर हे लेडीजसाठी सर्वात बेस्ट अपडेट आहे। आता तुम्हाला कोणताही व्यक्ती आहे तो अनोळखी व्यक्ती असेल जर तुम्हाला व्हॉट्सअपवर सारखा जर मेसेज करून जर तुम्हाला जर परेशान करत असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे अपडेटच्या मदतीतून तुम्हाला कोणताही व्यक्ती जोपर्यंत त्या व्यक्तीचा तुम्ही स्वतःहून नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करत नाही तोपर्यंत तो व्यक्ती ती मेसेज करू शकत नाही। अशाच पद्धतीने बघू शकता असा एरर दिसणार आहे आणि व्हॉट्सअपने एकदम बेस्ट हे लास्टचा अपडेट्स आणलं आहे। यातील कोणते कोणते अपडेट्स तुम्हाला भेटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला यातील कोणतं अपडेट्स आवडलं ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।